सोलापूर शहर अनंत जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहणारं एक चांगलं शहर. सिद्धरामेश्वर हे ज्यांचं ग्रामदैवत, संक्रांतीच्या दिवसातली ही गाव जत्रा, गड्ड्याची जत्रा, हे या शहराचं तसं पाहिलं तर वर्षानुवर्ष आकर्षण. मग ते गावात असलेलं सिद्धरामेश्वराचं सुंदर मंदिर, त्याच्या भोवतीचा तलाव, त्याच्या पलीकडे असलेला भुईकोट किल्ला आणि पॉवरलूमचा धडधड धडधड असा आवाज येणारा तो पूर्व भाग. आणि याच पूर्व भागातला एका गरीब कुटुंबातला एक व्यक्ती सुरेश बालय्या फुलपाटी. तसं पाहिलं तर आंध्र प्रदेशातून सोलापूरकडं कदाचित एका बंडीवर आणि एका लुंगीवर आलेला हा साळी समाजातल्या सर्व पोटजातींचा भरगच्च भरलेला समाज, ज्यांनी या ठिकाणी मग सूत कातणे, सुतापासून टॉवेल बनवणे, चादरी बनवणे, नॅपकिन्स बनवणे, वॉल हँगिंग्स बनवणे, असे अनंत कारखाने या सोलापूर शहरात आहेत. ते याच फुलपाटी यांच्या जातभाईंचे. मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आणि या पॉवरलूम सेक्टरमध्ये काम करत आपली उपजीविका करणारा, आपल्या कुटुंबाचा आधार बनणारा असा एक गरीब लोकांचा समूह. जे फॅक्टरी ओनर आहेत ते खूप गडगंच झाले, तो भाग निराळा. पण या कामगार वर्गातल्या त्या लोकांमध्ये मिसळणारा हा फुलपाटी नावाचा एक आमचा शहरातला सगळ्यांचा, क्रिकेटमधल्या जास्तीत जास्त लोकांचा मित्र, त्याला आज हे जग सोडून जावं लागलं. काय होतं याच्याकडं? याच्याकडं क्रिकेटची आवड होती. मग सोलापूर शहरात तो काळ क्रिकेटनी बहरलेला काळ होता, ज्या काळामध्ये आम्हीसुद्धा स्कूल कॉलेजमध्ये असताना क्रिकेट वेडे होतो. घरामध्ये माझ्या क्रिकेट होतं, शाळेचा कप्तान माझा भाऊ होता, कॉलेजचा कप्तान माझा भाऊ होता. थोडंफार क्रिकेट आम्ही खूप खेळायचो. शनिवार रविवार टेनिस बॉलवरच्या मॅचेस व्हायच्या. क्रिकेटमय वातावरण सोलापुरात असलं की रेल्वे ग्राउंड, पार्क स्टेडियम, नॉर्थकोट ग्राउंड, इथं काही मॅचेस भरायच्या. स्कूल कॉलेजच्या त्या काळामध्ये लक्ष्मी ट्रॉफी, इतर अनेक ट्रॉफीज, अशा मॅचेस आंतरशालेय, आंतरमहाविद्यालय किंवा इंटर कॉलेजेस अशा मॅचेस पण भरायच्या. त्यानंतर काही डिपार्टमेंटच्या टीम होत्या. त्यापैकी सुप्रसिद्ध अशी लक्ष्मी विष्णू मिलची टीम होती, रेल्वेची टीम होती, एस टीची टीम होती. इतर काही टीम होत्या क्लबच्या, युनायटेड क्लब, साऊथ सोलापूर क्लब, जिमखाना, असे अनेक क्लबसुद्धा त्यावेळेस कार्यरत होते. पार्क स्टेडियमवरती नेट लावलेल्या असायच्या. प्रत्येक क्लबच्या, प्रत्येक शाळेच्या प्रॅक्टिस करणारी ही क्रिकेट खेळणारी मुलं पाहायला वेगळा आनंद वाटायचा. त्यातला हिस्सा बनून प्रॅक्टिस करताना तो आनंदसुद्धा आम्ही उपभोगला आहे. तर या फुलपाटीकडे ह्या क्रिकेटची रसिकता एवढी होती की तो मॅच कोणाची का असेना, कुठे का असेना, कोणत्याही ग्राउंडवर असो, आपल्या घरापासून मिळाली सायकल तरी ठीक, नाहीतर प्रसंगी चालत चालत त्या ग्राउंडवर मॅच चालू व्हायच्या आत एके ठिकाणी येऊन बसणं आणि नुसती मॅच बघणं नाही, त्या मॅचमधल्या सगळ्या नोंदी ठेवायच्या. कोणत्या टीमची मॅच आहे, कोणत्या शिल्डच्या प्रत्यर्थ आहे, कोणी सामने भरवलेत, कोणत्या बॉलरनी ओपनिंगला बॉलिंग सुरू केली, फास्ट बॉलर कोण होते त्या टीमकडं, स्पिन अटॅक कोणाकोणाचा होता, बॅटिंग लाईनअप बॅटिंग करणाऱ्यांची कशी होती, कोण कोण बॅटिंगला ओपनिंगला होते, वन डाऊन कोण आलं, किती विकेट पडल्या, किती रन केले, कोणाचे किती, नो बॉल किती पडले त्या मॅचमध्ये, वाईट बॉल किती पडले, एकंदर एक्स्ट्रा रन्स किती झाले. म्हणजे प्रत्येक मॅचचा, प्रत्येक प्लेअरचा लेखाजोखा काहीही जबाबदारी दिलेली नसतानासुद्धा केवळ स्वतःची आवड म्हणून असा रेकॉर्ड ठेवणारा हा आपला सुरेश बालय्या फुलपाटी, ज्याला देवाज्ञा झाली
आणि तेव्हा त्याच्या या सगळ्या गतकाळातल्या आठवणींनी मन भरून आलं. कधीतरी कित्येक मॅचेसच्या वेळेस त्याची आणि आमची भेट पण झालेली, नाही असं नाही. ओळखीचा आणि सगळ्यांचाच तो मित्र असायचा. मग कधीकधी धावत जाऊन एक्स्ट्रा प्लेअरच्या बरोबर पाणीसुद्धा द्यायचा प्लेयरला, हे सुद्धा केलं त्यांनी. म्हणजे या खेळाच्या विषयी एक आत्मीयता आणि असं रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी नसताना, कोणताही पगार नसताना, केवळ स्वतःची आवड म्हणून असं रेकॉर्ड मेंटेन करणारा त्या काळातला एक रसिक क्रिकेटर आज या सोलापूर शहराने गमावला आहे. एक वेगळी पोकळी. घरची परिस्थिती जर चांगली असती तर ही वूड हॅव बीन अ ग्रेट स्टॅटिस्टिशियन ॲज फार ॲज क्रिकेट ऑफ सोलापूर इज कन्सर्न. नॉट ओन्ली सोलापूर. परिस्थिती चांगली असती तर त्याने भरारी नक्की मारली असती. तो कदाचित आज आपण जे हर्षा भोगले, रवी शास्त्री यांना बघतो त्या रांगेत, किंवा सोलापूरचाच एक कॉम्प्युटर क्षेत्रातला स्टॅटिस्टिशियन आहे ज्याच्याकडं आपल्या इंडियन प्लेयर, फॉरेन प्लेयर, इतर देशांचे प्लेयर यांची बरीचशी स्टॅटिस्टिकची माहिती त्यांनी स्वतः गोळा केलेली आहे, अतुल कहाते. पण हा गरीब कुटुंबातला क्रिकेटवर अतोनात प्रेम करणारा हा फुलपाटी आज या पूर्व भागातून तो आता कधीच परत कुठल्याही ग्राउंडवर दिसणार नाही आहे आपल्याला. पण तो जे जगला, मी तर म्हणेन तो खरं क्रिकेट जगला. कोण म्हणतं की पॅड बांधलं पाहिजे, हँडग्लोव्ज घातले पाहिजे आणि बॅट घेऊन मैदानात गेला तरच तो क्रिकेटर. हा फुलपाटीसुद्धा एक प्रकारे क्रिकेटरच होता. अहो, क्रिकेट खेळलेल्या व्यक्तीचंसुद्धा त्या खेळावर एवढं प्रेम नसेल, क्रिकेट खेळलेल्या व्यक्तीकडंसुद्धा अशा नोंदी नसतील. जो कोणी बॅटिंग केली आहे, ज्याने कोणी चांगली फिल्डिंग केली आहे, सोलापुरात क्रिकेट खेळलं आहे, क्रिकेटमध्ये नाव कमवलं आहे, त्याचं त्यालासुद्धा माहीत नाही की तो किती मॅचेस खेळला, कुठल्या मॅचला तो ओपनर होता, कुठल्या मॅचला तो कॅप्टन होता, कोणत्या मॅचला त्यांनी टॉस जिंकला, कोणत्या मॅचमध्ये त्याच्यामुळं मॅच खेचून आणता आली, त्यांनी कसे स्कोअर केले, त्यांनी कशा विकेट घेतल्या, हे त्या व्यक्तींनासुद्धा माहीत नाही. विसरून गेलेले असतात ते. पण आमच्या फुलपाटीकडं जुन्या वया जर काढल्या ना तर असा सगळा लेखाजोखा सापडू शकेल. मित्रांनो, अशी काही व्यक्तिमत्व असतात जी आपल्याला कुठे ना कुठे अशी सतत भेटत असतात. काही लोकांना माझ्या सोलापूर शहरात पिक्चर पाहण्याचं वेड होतं. त्यातलाच एक श्रीमंत वेडा होता, गांधी घराण्यातला, हॉटेल ऐश्वर्याचे मालक. त्यांचा सत्कारसुद्धा झाला. सलग 51 वर्ष रोज एक चित्रपट बघितला अशी ती व्यक्ती. आणि म्हणून सोलापुरातला नवीन लॉन्च झालेला त्यावेळेचा दिव्य मराठी पेपर, त्यांनी या व्यक्तीचा सत्कार सोहळा आयोजित केला होता हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये. त्या फंक्शनला पार्टली मी निवेदक होतो, त्यामुळं या गोष्टींचा मी साक्षीदार झालो आणि त्या व्यक्तीची खूप चांगली ओळख झाली. अशी काही वल्ली. त्याच्यानंतर क्रिकेटच्या ग्राउंड्समनचा एक मुलगा होता, आता मी त्याचं नाव विसरलो, पण प्रत्येक मॅचला अतिशय कष्टाने सगळी कामं तो करायचा. आधी 2-3 दिवस मस्त विकेट तयार झाली आहे की नाही त्या ऑर्गनायझरला बोलवून विकेट दाखवायचा, पुन्हा काही रोलर मारायचा असेल तर ते मारून घ्यायचा. दुसरा एक प्रत्येक क्रिकेटच्या मॅचला हजर असणारा, मला आठवतो तो हरी, लेफ्ट हँडेड बॉलर होता. तो मॅचमध्ये पार्टिसिपेशन नसलं, कुठल्याही संघाचा हिस्सा नव्हता तो, पण क्रिकेट म्हटलं की तो हजेरी लावायचा. म्हणजे अक्षरशः सगळ्या क्रिकेटरला आणि क्रिकेटच्या रसिकांना हरी माहीत नाही असं कधीही नाही झालं. त्याच पद्धतीने हा फुलपाटी एक पर्सनल रेकॉर्ड होल्डर ऑफ ऑल क्रिकेटर्स असंच मी त्याचं नामकरण करीन. आज तो गेला आहे, मन सद्गतीत झालं आहे. सोलापूर शहरातली अशी काही गरीब कुटुंबातली मुलं जी केवळ परिस्थितीमुळं पुढे जाऊ शकली नाही, कदाचित त्याला जर काही माहीत असेल तर त्याने अंपायरिंगचीसुद्धा परीक्षा दिली असती. कदाचित तो एक चांगला स्कोरर, चांगला रेकॉर्ड कीपर म्हणूनसुद्धा पुढे गेला असता. जर इथं इतक्या आवडीने काम करतो तर त्याला मानधन मिळाल्यानंतर त्याने किती आवडीने काम केलं असतं. कॉम्प्युटर लिटरेट झाला असता तर त्याच्याकडे किती रेकॉर्ड असलं असतं. आज त्या रेकॉर्डचं महत्त्व सगळ्या क्रिकेटरला नक्कीच माहिती आहे. ठीक आहे, आता क्रिकेट खूप वाढलं आहे, IPL वगैरे सुरू आहे, कोटीची उड्डाणं घेत आहेत. 14-15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी तोसुद्धा IPLमुळं कोट्याधीश झालेला आहे.
पण ते दिवस तसे नव्हते. क्रिकेट खूप होतं, पण त्याचं इतकं बाजारीकरण झालेलं नव्हतं. इतका पैसा त्या खेळात नव्हता. फक्त आवड म्हणून कित्येक प्लेयर खेळायचे. इवन त्या काळात इंडियन क्रिकेट टीममध्ये टेस्ट मॅच खेळताना ₹50 दिवसाला मिळायचे, असं सुनील गावस्करजींनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. 5 दिवस टेस्ट मॅच चालावी असंच प्रत्येकाला वाटायचं, कारण 5व्या दिवसाचे पण ₹50 मिळायचे. अशा काळातला हा फुलपाटी, सोलापूर शहरातला, वय वर्ष 68-69 काहीतरी होतं त्याचं. तो आता देवाघरी गेला आहे. कदाचित सगळा हिशोब घेऊन त्याला देवाने वरती बोलावलं असेल. वरती क्रिकेटच्या मॅचेस चालू असतील आणि त्याला स्कोरर म्हणून नेमणार असतील, अशीच आपण आपल्या मनाची समजूत काढू आणि त्याला श्रद्धासुमन अर्पित करूया. फुलपाटी यांना पुन्हा एकदा मनुष्य जन्म मिळावा आणि आपला हा सुरेश बालय्या फुलपाटी खूप एका चांगल्या ऐश्वर्यसंपन्न कुटुंबात त्यांनी मनुष्य योनीत जन्म घ्यावा आणि जी जी या जन्मामध्ये त्याची अपेक्षा अपुरी राहिली आहे, त्या सगळ्या अपेक्षांची पूर्तता व्हावी, याच सदिच्छा आणि शुभेच्छा आणि विनम्र श्रद्धांजली त्याला.